रामकृष्ण हरी बंधू भगिनींनो, येत्या 17 जुलै 2024 रोजी आषाढी एकादशी आहे आणि मागील काही दिवसापासून आषाढी वारीला प्रारंभ झालेला आहे। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी या पंढरपूरच्या अत्यंत जवळ आलेल्या आहेत। एवढंच नाही तर जे या पालखी सोहळ्यामध्ये किंवा वारीमध्ये प्रत्यक्ष समाविष्ट झालेले नाहीत असे अनेक भक्तगण, मग ते महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल, तामिळनाडू असेल, अशा कर्नाटक असेल, अशा विविध राज्यातून आषाढी वारीसाठी आता पंढरपूरच्या दिशेनं रवाना झालेले आहेत। त्या पंढरपूरचं महत्व किंवा महात्म्य आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र ही संतांची भूमी ओळखली जाते। महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं दोन संप्रदाय हे नावलौकिक प्राप्त केलेले संप्रदाय म्हणून पाहिले जातात, ज्यामध्ये एक महानुभाव संप्रदाय आहे आणि दुसरा जो संप्रदाय आहे ज्याला आपण वारकरी संप्रदाय असं म्हणतो। परंतु या दोन संप्रदायांच्या पैकी महानुभाव संप्रदाय हा आचार विचाराच्या काही रूढ बाबीमुळं तो फारसा तग धरून आजपर्यंत राहिलेला, मोठ्या प्रमाणावर मी म्हणतोय राहिलेला आपल्याला दिसत नाहीये। परंतु या महानुभाव पंथानं जे साहित्य निर्मिती केली ती मात्र वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची राहिलेली आहे। ही देण मात्र महानुभाव संप्रदायाची महाराष्ट्राला किंवा मराठी साहित्याला मोठी आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। महानुभाव संप्रदायापेक्षा कितीतरी पटानं जनमनात शेकडो वर्षापासून घर करून बसलेला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे, हे आपण सगळे जाणताच। आणि त्याची साहित्य निर्मिती देखील अत्यंत महत्वाची राहिलेली आहे। या दोन्ही संप्रदायांनी धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा या बाबतीमध्ये प्रचंड असं कार्य केलेलं आहे। महानुभाव संप्रदायानं संन्यासाचा मार्ग सांगितल्यामुळे तो अधिक काळ व सर्व ठाई रुजू शकलेला नाहीये। या उलट वारकरी संप्रदायानं मात्र प्रपंचामध्ये राहून परमार्थ करता येतो अशा प्रकारचा अत्यंत साधा आणि सरळ मार्ग सांगितल्यामुळे या संप्रदायाची भरभराट मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसून येते। आणि आज 700 वर्ष होऊन गेले तरी जनसामान्यामध्ये वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस अधिकच वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतो। वारकरी संप्रदाय म्हणजेच भागवत धर्म, भक्ती संप्रदाय या अर्थानेही त्याच्याकडे पाहिलं जातं। प्राचीन काळात श्रीकृष्णाने या धर्माचं पुनरुज्जीवन केलं आणि त्यामुळेच गीता तत्वज्ञान हेच या वारकरी संप्रदायाचं पायाभूत तत्वज्ञान मानलं गेलेलं आहे। संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवत गीता हा जो धर्मग्रंथ आहे जो संस्कृतमध्ये होता त्याला मराठीमध्ये, प्राकृत मराठीमध्ये भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हे तत्वज्ञान मराठीमध्ये आणलं आणि हा भागवत धर्म वारकरी संप्रदायाच्या रूपानं खऱ्या अर्थानं या संप्रदायाचा पाया रचण्याचं काम ज्ञानदेव आणि नामदेवादी संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। वारकरी संप्रदायाला जशी परंपरा लाभली आहे तशी वारकरी संप्रदायाच्या श्रद्धास्थानाला देखील एक मोठी परंपरा लाभलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि हे जे काही श्रद्धास्थान ज्या गावी आहे त्या गावाला देखील अत्यंत महत्वाचं महात्म्य प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान म्हणजे श्री विठ्ठल आहेत किंवा ज्यांना पांडुरंग आहेत। आणि हे जे काही ठिकाण आहे ते कुठं आहे, जे स्थळ आपण म्हणतो ते आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र। पंढरपूर आहे आणि त्या पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या संबंधानं आपण विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम मी पंढरीश पांडुरंगांच्या चरणी नतमस्तक होतो आणि रामकृष्ण बदने या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पंढरपूर महात्म्याच्या संबंधानं आपण आता इथे विचार करणार आहोत। पंढरपूरला महाराष्ट्रातील भक्ती संप्रदायाचं आद्यपीठ म्हटलं गेलेलं आहे। याचा पहिला उल्लेख पंढरपूरचा जो आहे तो 516 कधी, याचा पहिला उल्लेख 516च्या ताम्रपटामध्ये पांडुरंग पल्ली या नावानं असलेला आपल्याला पाहायला मिळतो। डॉक्टर श गो तळपुळे हे जे विद्वान आहे, डॉक्टर श गो तळपुळे यांनी 1111च्या शिलालेखावरून शके 1111 मध्ये पंढरपुरातले विठ्ठलाचे देऊळ निर्माण झाले असं सांगितलेलं आहे।
हे मंदिर गावाच्या मध्यावर उंच भागी पूर्वमुखी अशा पद्धतीचं आहे विठ्ठलाचं मंदिर. त्याची पूर्व पश्चिम लांबी जर बघितली तर 350 फूट आहे आणि दक्षिण आणि उत्तर अशी जर आपण बघितली रुंदी म्हणा तर ती 170 फूट अशा पद्धतीचं हे विठ्ठलाचं देऊळ किंवा मंदिर आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळतं. महाराष्ट्र कर्नाटकाप्रमाणे साऱ्या भारतातून निरनिराळ्या पंथाचे विचारांचे या ठिकाणी अभ्यासक लोक पंढरपूरला वर्षभर येत असतानाचे आपल्याला पाहायला मिळतात. पंढरपूर हे कुठे आहे म्हणाल तर पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि हे भीमा नदीच्या काठावरती, ज्याला दुसरंही नाव आहे चंद्रभागा, भीमा नदीच्या किंवा चंद्रभागेच्या काठावरती हे पंढरपूर वसलेलं आहे. सोलापूरच्या पश्चिम दिशेस 71 किलोमीटर वरती हे पंढरपूर तीर्थक्षेत्र असलेलं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं. आता पंढरपूरची जर आपण प्राचीन नावं बघितले तर पौंडरीकपूर असं म्हटलं गेलेलं आहे. पंढरीगे हेही पंढरपूरला नाव आहे. पंढरंगे हेही पंढरपूरला नाव आहे. आणि आपल्याला माहित असेल की मुख्यतः 2 वाऱ्या पंढरपूरच्या अत्यंत महत्वाच्या आहेत, आषाढी आणि कार्तिकी, आणि त्याचबरोबर चैत्री आणि माघी अशा 4 वाऱ्या अनेक वारकरी संप्रदायातले वारकरी या 4 वाऱ्याला न चुकता पंढरपूरला जात असताना आपल्याला दिसून येतात. आणि अशा या पंढरपूरचं महत्व आपण वेगळ्या पद्धतीने सांगण्यापेक्षा संतांनी, विशेषतः वारकरी संतांनी त्यांच्या साहित्यामध्ये, अभंगांच्या मध्ये, ओव्यांच्या मध्ये परोपरीने विशद केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता या पंढरपूरचं वर्णन करत असताना संत एकनाथ महाराज तर हे पंढरपूर म्हणजेच माझं माहेर आहे, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, अशा पद्धतीनं पंढरीचं वर्णन, माझं माहेर म्हणजे इतकी जवळीकता संत एकनाथ महाराज या पंढरपूरच्या संबंधाने व्यक्त करतात. ते म्हणतात की माझे माहेर पंढरी आहे भिवरेचे तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, पुंडलिक आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा करीत असे पापभंगा, एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. ज्याप्रमाणे एखादी मुलगी लग्न होऊन सासरी जाते आणि सासरी नांदत असताना तिला सतत आपल्या माहेराची आठवण येत राहते, माहेराबद्दलची आस्था, आवड तिच्या अंतःकरणामध्ये असते, कारण माहेरामध्ये तिचे भाऊ असतात, बहीण असतात, आई असते, वडील असतात. तसेच संत एकनाथ महाराज म्हणतात की पंढरपूर हे आमच्यासाठी माहेरच आहे आणि आम्हाला सतत त्या माहेराला जाण्याची आठवण सतत मनामध्ये येते आणि हुरहुर लागलेली असते की कधी एकदा आम्ही त्या माहेराला जाऊ आणि कधी एकदा त्या विठ्ठलाचं दर्शन घेऊ. तुकाराम महाराजांच्या याबद्दलचा विठ्ठलाच्या भेटीबद्दलची तळमळ असलेला अभंग फार सुंदर आहे की कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझे जीवा, तैसे झाले माझे जीवा आणि केव्हा भेटसी केशवा, चुकलिये माय बाळ हुरू हुरू पाहे, तैसे झाले माझे जीवा आणि केव्हा भेटसी केशवा, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. हे की नाही, काय म्हटले बघा, शेवटचा दृष्टांत दिलाय, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझे जीवा आणि केव्हा भेटसी केशवा. या पद्धतीनं या पांडुरंगाला भेटण्याची ओढ, पंढरपूरला येण्याची ओढ या संतांना लागलेली आहे आणि म्हणून पंढरपूर हे किती महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्या अभंगामध्ये म्हटले की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहेन, क्षेम मी देईन पांडुरंगा, बाप रखुमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी आणि आपुल्या समसाठी करुणी ठेला. या पद्धतीनं संत ज्ञानेश्वर माऊली देखील या ठिकाणी पंढरपूरचं वर्णन करत असताना, महत्व विशद करताना काय म्हटलं तेही की जाईन गे माय तया पंढरपुरान, भेटेन माहेरा आपोलिया. माऊली देखील पंढरपूरला आपलं माहेर
समजतात आणि जाण्याची तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील लागून राहिलेली आहे. असं पंढरीचं महात्म्य संत एकनाथ महाराज जसं वर्णन करतात तसंच या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींनी देखील वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता खरं तर संतांनी पंढरपूर तीर्थक्षेत्राचं महत्व हे अन्य तीर्थक्षेत्रापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे याबद्दल देखील लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. ते म्हणतात, काशी अयोध्या अवंती, काशी अयोध्या अवंती, कांची मथुरा माया गोमती. काशी अयोध्या अवंती, कांची मथुरा माया गोमती, ऐसे तीर्थ इत्यादि के आहे ती. ऐसे तीर्थे इत्यादि के आहे ती, परी सरीन पावती पंढरी. परी सरीन पावती पंढरी. या देशामध्ये काही तीर्थ कमी आहेत का? काशी आहे, अयोध्येचं आहे, अवंती तीर्थ आहे, कांची तीर्थ आहे, मथुरा तीर्थ आहे, गोमती तीर्थ आहे, असे कितीतरी तीर्थ आहे म्हणतात संत. परंतु परी सरीन पावती पंढरीची, परंतु पंढरपूर सारखं तीर्थ आम्हाला श्रेष्ठ अन्य कुठलंच वाटत नाहीये. अशा पद्धतीनं पंढरपूरचं वर्णन संतांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. संतांना पंढरपूरला आल्यावर दिवाळी किंवा दसरा सणाला आल्यासारखा किंवा दसरा दिवाळी सण आल्याच्या नंतर जसा आपल्याला हिंदू धर्मीयांना आनंद होतो ना, तितका आनंद संतांना पंढरपूरला आल्याच्या नंतर आनंद होतो. कसा आनंद होतो दिवाळी आणि दसऱ्यासारखा पंढरपूरला आल्याच्या नंतर, याचं वर्णन संत एकनाथ महाराज एका अभंगातनं करताना दिसतात. ते म्हणतात, आजी दिवाळी दसरा, आजी दिवाळी दसरा, आलो विठ्ठलाचे द्वारा. विठ्ठलाच्या द्वाराला मी आज आलो, म्हणजेच माझ्यासाठी आज दसरा आणि दिवाळीचा किंवा दिवाळी आणि दसऱ्याचा सण आहे. पाहोनिया देव तीर्थ, इथला देवाला पाहिलं, इथल्या तीर्थाला पाहिलं, आनंदे आनंद लोटत. या तीर्थाला आणि देवाला बघितल्याबरोबर नाथ महाराज म्हणतात की माझ्या अंतकरणामध्ये आनंदुरे, अशी आनंदुरे अशी परिस्थिती माझी झालेली आहे. नाटवे काही अन्य दुजे, आणि इथं येऊन त्या पंढरीश पांडुरंगाला आणि चंद्रभागेला बघितल्याच्या नंतर मला दुसरं काहीच आठवत नाहीये. विठ्ठला वाचून मनी माझे, आशा केली ते पावलो, एका जनार्दनी धन्य झालो. मी जी काय आशा केली होती की पंढरपूरला जायची, पांडुरंगाला पाहायची, ती आशा माझी पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या जीवनामध्ये धन्य झालो. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी पंढरपूरचं आणि पंढरीस पांडुरंगाचं महत्व नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करताना आपल्याला दिसून येतात. संत तुकाराम महाराज देखील एका अभंगातून म्हणतात, माझ्या माहेरी असलेल्या मात्या पित्याच्या भेटीसाठी माझा जीव तळमळत आहे. श्री विठ्ठलाच्या भेटीची मला प्रचंड ओढ लागली आहे. रात्रंदिवस मी विठू माऊलीची वाट पाहत आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांची रचना की भेटी लागी जीवा, लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. ही रचना अजरामर केलेली आहे लता दीदींनी गाऊन, आणि आपल्या सगळ्यांना ती माहिती आहे. आणि याच रचनेमध्ये ते पुढे म्हणताना दिसतात की दिवाळीच्या सणा, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पहा तसे वाटुली पंढरीची. याप्रमाणे मला सतत त्या दिवाळीच्या सणाला जशी सासरी असलेल्या मुलीला माहेरच्या मुळाची आठवण येते, तसं मला माझ्या माहेराची आठवण येते असं तुकाराम महाराज देखील सांगतात. बघा, संत एकनाथ महाराजांनी देखील माहेरच म्हटलेलं आहे पंढरपूरला. संत ज्ञानेश्वर माऊली माहेरच म्हणतात, संत तुकाराम महाराज देखील माहेरच म्हणतात. म्हणजे संतांनी पंढरपूरला किती महत्वाचं स्थान दिलंय हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. संत नामदेव महाराज काय म्हणतात बघा, त्यांनी देखील या ठिकाणी पंढरपूरला माहेराचीच उपमा दिलेली आहे. ते काय म्हणतात, पंढरी माहेर विठ्ठल माऊलीये, आमच्यासाठी पंढरपूर हे माहेर आहे आणि विठ्ठल हे आमची आई आहे. पंढरी माहेर विठ्ठल माऊलीये, जाऊनी हे बोली सांगी जोजी. आणि त्या माऊलीकडे जाऊन आम्हाला आमच्या मनातलं काय आहे ते सांगायचं आहे. संसार गावी लेकी आहे तुमची, संसाररूपी गावी तुमची लेक आहे. चिंता का चिंतेची सांडियली, सासूर वासिनी पाहातसे वाट, सासूर वासिनी पाहातुसे वाट, सांगी जो का कष्ट माऊलीये. आणि शेवटी माहेराला लेक कशासाठी जाते तर सासरमध्ये काम करून ती थकलेली असते. सासरमध्ये राहत असताना तिच्या मनाला काही वेदना झालेल्या असतात.
आणि माहेरला जाऊन तिचं काम तर कमी होणारच आहे, परंतु भाग गेला सीन गेला ना अवघा झाला आनंद ही स्थिती माहेरात गेल्यानंतर सासूर वासनीची होते आणि आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या ती आईच्या जवळ व्यक्त करते. संत देखील म्हणतात की इठू माऊली आमची आहे आणि या संसाररूपी गावामध्ये आम्ही नांदायला आलो आहोत. तर ह्या काही हितगोष्टी आम्हाला पंढरपूर या माहेरी जाऊन आमच्या आई माऊली इठू माऊलींना त्या सांगायच्या आहेत आणि म्हणून आमच्यासाठी पंढरपूर हे अत्यंत महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे असा उल्लेख संतांनी नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, हे की नाही तुकाराम महाराज असतील करताना आपल्याला दिसून येतात. पंढरीचं महात्म्य वर्णन करताना संत भानुदास महाराज देखील काय म्हणतात बघा. मी सगळ्या संतांनी पंढरपूरच्या बद्दल काय म्हटलंय याबद्दलचं आपण काही त्यांच्या रचना घेतलेल्या आहेत. काय म्हणतात भानुदास महाराज. देखू निया पंढरपूर, देखू निया पंढरपूर जीवा आनंद अपार. या पंढरपूरला बघितल्याबरोबर जीवाला अपार अशा प्रकारचा आनंद होतो असं भानुदास महाराज म्हणतात. म्हणून देखू निया पंढरपूर जीवा आनंद अपार, भाविकांसाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. भाविकांसाठी उभा विठू कैवल्याचा गाभा. हा विठ्ठल कशासाठी उभा आहे विटेवरती, तर भाविकांच्यासाठी उभा आहे आणि तो विठू कैवल्याचा गाभा. धन्य धन्य पंढरपूर सर्व जीवांचे माहेर. आतापर्यंतच्या संतांनी सांगितलं की आमचं माहेर आहे असं म्हटले, परंतु भानुदास महाराज तर म्हणतात की सगळ्या जीवा मात्रांचं माहेर जर कोण असेल तर ते पंढरपूर आहे आणि या सर्व जीवमात्रांची माऊली जर कोण असेल तर तिथे असणारी विठू माऊली आहे. भानुदास महाराज तर अत्यंत पुढची गोष्ट सांगतात की सगळ्याच जीवमात्रांसाठी माहेर जर कोण असेल तर ते पंढरपूर आहे. तुम्हाला माहिती आहे की संतांनी असंही सांगितलं, ते म्हणाले की उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. आम्ही म्हणाले उदंड अनेक तीर्थक्षेत्र पाहिलेले आहेत, त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे, त्यांचं वर्णनही केलेलं आम्हाला माहिती आहे, परंतु सांगितलं गेलेलं आहे. तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात परंतु ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. सगळीकडे जाऊन बघितलं आम्ही, सगळं वाचन केलं आम्ही, सगळ्या तीर्थक्षेत्रांचं महत्व ऐकलं आम्ही, परंतु ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे. अशी चंद्रभागा, असं भीमातीर, असा विटेवर उभा असलेला देव अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाहीये. ऐसे संत जन ऐसे हरिदास. असे संत जन असे हरिदास दुसरीकडे बघायला मिळत नाहीये. ऐसा नाम घोष सांगा कोठे. आणि जो नामस्मरण पंढरपूरमध्ये चालतं असं नामस्मरण दुसरीकडे कुठं आहे का सांगा म्हणतात. दुसरीकडे कुठेच ते आपल्याला बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाहीये. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. आम्हा सगळ्या अनाथांना सनाथ बनवण्यासाठी, आमचा उद्धार करण्यासाठी त्या देवानं काय बनवलंय तर पंढरी निर्माण केली देवे. या देवानं हे पंढरपूर निर्माण केलेलं आहे आम्हाला अनाथांना सनाथ करण्यासाठी. म्हणून अन्य तीर्थक्षेत्रापेक्षा पंढरपूर हे तीर्थक्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मानला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे अन्य एका रचनेमध्ये पंढरपूर बद्दल संत तुकाराम महाराजच काय म्हणतात बघा. पुढच्या रचनेमध्ये आवडे पंढरी भीमा पांडुरंग. आम्हाला काय आवडतं तर आम्हाला पंढरपूर आवडतं आणि भीमा नदी आवडते, तिथे जे वाहते ते तीर्थक्षेत्र, आणि पांडुरंग आवडतो. चंद्रभागा लिंग पुंडलिक. भीमाई म्हटलेलं आहे. भीमा आणि चंद्रभागा दोन्हीही नावं आलेली आहेत. त्याचा वेगवेगळा इतिहास आहे आणि त्यात इथं भीमाई का म्हटलंय चंद्रभागाही का म्हटलंय ते सांगायला आपण कधीतरी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघूया. पण इथं एवढंच म्हणायचंय की ते म्हणतात की मला आवडे पंढरी आवडते, भीमा आवडतात, म्हणजे तिथे जी वाहणारी भीमा नदी आहे ते पांडुरंग मला तिथला आवडतो, चंद्रभागाही आवडते आणि तिथलं लिंग आवडतं महादेवांचं, आणि पुंडलिक देखील मला भक्त आवडतो. कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीची धनी पुरविसी. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटवे हे भूक तहान काही. आता काय काय आवडतं ते त्यांनी सगळं सांगितलं आणि तुकाराम महाराज म्हणतात की या पंढरपूरला आलं की माझ्या जीवाला सुख होतं आणि इतकं सुख होतं
की त्यांनी पुढे तर स्पष्ट सांगून टाकलं, नाटवे हे भूक तहान काही. इथं आल्यानंतर भूकही लागलेली कळत नाही आणि तहानही लागलेली कळत नाही आहे. एवढी तृप्ती या पंढरपूरला आलं आणि भीमा त्यात असणाऱ्या भीमा नदीला, पुंडलिकाला आणि पंढरीश पांडुरंगाला बघितलं की आम्ही सगळं काही विसरून जातो. आमच्यासाठी पंढरपूर हे अत्यंत भूवैकुंठ आहे असं त्यांना या ठिकाणी म्हणायचंय. संत तुकाराम महाराज सांगतात की पंढरपुरात कोणताही माणूस धन्य होतो. त्याच्या ठिकाणी अमृताची वाणी निपजते पंढरपुरामध्ये आलेल्या माणसाच्या ठिकाणी. शिवाय त्याचा देह दिव्य होऊन त्याचा अविचार निघून जातो आणि त्याच्या मनामध्ये दया, क्षमा, शांती आपोआप येते. हे पंढरपूरला येण्याचं महत्व आहे. पंढरपूरचं हे महात्म्य आहे की तिथं आल्याच्या नंतर विकार निघून जातात. तिथं आल्याच्या नंतर त्याचा देह दिव्य होतो, म्हणजे सात्विक होतो आणि त्याच्या मनामध्ये दया, क्षमा आणि शांती आपोआप येते. हे पंढरपूरला जाण्याचं किंवा येण्याचं काय आहे तर फलित आहे. आणि म्हणून ते पुढे अभंगामध्ये म्हणतात, पंढरीचा वास धन्यतेची प्राणी. पंढरीचा वास धन्यतेची प्राणी, अमृताची वाणी दिव्य देह. पंढरपूरला राहिलं म्हणजे वाणी अमृताची होते आणि देह देखील दिव्य होतो. म्हणून पंढरीचा वास धन्यतेची प्राणी, अमृताची वाणी दिव्य देह. मूढमतीहीन दुष्ट विचारी, ते होती पंढरी दयारो. मूढ असलेला माणूस असो, बुद्धिहीन असलेला माणूस असो, हे की नाही, दुष्ट अविचारी असलेला माणूस जरी असला तरी या पंढरपूरमध्ये येऊन जर राहिला तर तो कसा होतो तर दयारूप. त्याच्या अंतःकरणामध्ये दया, क्षमा, शांती येते. ही ताकद पंढरपूर तीर्थक्षेत्राची आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तर होय होय वार करी, पाहे पाहे रे पंढरी, या प्रकारचं या ठिकाणी संतांनी सगळ्याच मानव मात्रांना सांगितलंय की तुम्ही पंढरीचे वारकरी व्हा. आणि एकदा तरी आयुष्यामध्ये येऊन तुम्ही काय केलं पाहिजे, पंढरपूर पाहिलं पाहिजे. डोळा देखिली पंढरी असं म्हटलंय की ती पंढरी डोळ्यानं बघितली पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही वारकरी व्हा अशा पद्धती सांगितलेला आहे. तुम्हाला माहिती आहे संत जनाबाईंची एक प्रसिद्ध रचना आहे. जनाबाई देखील पंढरपूरचं आणि ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना काय म्हणतात बघा, की वाचावी ज्ञानेश्वरी, दृष्टी पहा किंवा डोळा पहावी पंढरी. काय करू आपण आपल्या आयुष्यामध्ये येऊन तर दोन गोष्टी जनाबाई म्हणतात की मानव म्हणून आपण जन्माला आलो तर त्या केल्याच पाहिजे. कोणत्या? वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे डोळा पहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. या दोन गोष्टी मात्र प्रत्येक माणसाने जो म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आलाय त्यानं करावं अशा प्रकारच्या आग्रहच एका अर्थाने या ठिकाणी जनाबाई करतात. आणि ज्ञानेश्वरीच्या वाचनाचं आणि पंढरपूरचं महत्व ते या ठिकाणी आपल्यासमोर मांडताना दिसतात. मी यापूर्वीच आपल्याला सांगितलं की अनेक संतांनी पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये संत चोखामेळा देखील मागे राहिलेले नाही आहेत. त्यांनी देखील पंढरपूरचं वर्णन करताना सांगितलं, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. हे पंढरपूर कशासाठी आम्हाला श्रेष्ठ वाटतं? कारण या पंढरपुरामध्ये आमचं आराध्य दैवत असणारे जे पंढरीश पांडुरंग विठ्ठल आहेत त्यांच्या नामानं ही सगळी पंढरी दुमदुमून निघते. इथे नामघोष होतो आणि नामसंकीर्तन साधन पैसोपे. कलियुगामध्ये उद्धाराचा सगळ्यात सोपा मार्ग संतांनी सांगितला, नाम घ्या देवाचं. नावानेच आपला खऱ्या अर्थानं कलियुगात उद्धार होणार आहे. आणि हे नाव मोठ्या प्रमाणावर कुठे घेतलं जातं तर पंढरपूरला घेतलं जातं. म्हणून तर चोखामेळा म्हणाले, विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, असं या ठिकाणी याचं महत्व आहे. तुकाराम महाराज तर सांगतात की आमच्या घराण्यातही पंढरीची वारी राहिलेली आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मी एकटाच पंढरीचं महत्व सांगतोय असं नाहीये, तर आमच्या घराण्यामध्ये माझ्या वडिलाची मेरासिगा देवा याप्रमाणे आमच्या घराण्यामध्ये पंढरपूरची वारी अनेक वर्षापासून राहिलेली आहे. मी मागे तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावरती काही व्हिडिओ बनवले, त्यामध्ये विश्वंभर बाबांपासून सांगितलं की पंढरपूरची वारी या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या घराण्यामध्ये राहिलेली आहे. आणि माझ्या घरामध्ये पंढरीच्या वारीला कसं महत्व दिलं गेलेलं आहे याबद्दल तुकाराम महाराज सांगतात की पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निसी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. तुकाराम महाराज सांगतात की पंढरीची वारी आहे माझे घरी, माझ्या घरी
पंढरीची वारी अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे आणि असं असल्यामुळं आणि करी तीर्थव्रत मी दुसऱ्या कुठल्याच तीर्थाला जाणं पसंत करत नाही, मी जातही नाही आहे. आणि व्रतच करायचं झालं तर मी एकादशीचं व्रत करीन आणि त्या दिवशी उपवास करीन. आणि त्या दिवशी मी काय करणार आहे तर गायीन अहर्निशी मुखीन आमच्या विठ्ठलाचं पंढरीश पांडुरंगाचं उपवास करून मी काय करेन तर नाव घेत राहीन. आणि नाव विठोबाचं कसं आहे तर ह्या विठोबाचं मी माझ्या वाचेनं घेईन. आणि हे जर घेतलं तर खऱ्या अर्थानं बीज कल्पांतीचं बीज म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात हे नाव आहे. या पद्धतीनं पंढरपूरच्या वारीचं आणि पंढरपूरचं महत्व तुकाराम महाराज सांगताना दिसतात. भक्तांना जशी पंढरपूरची ओढ लागते ना तसंच संत म्हणतात की त्या देवाला देखील पंढरीश पांडुरंगाला देखील ओढ लागते की माझे भक्त मला कधी भेटायला येतील, माझी आणि त्या भक्तांची कधी भेट होईल. स्वतः देव सांगतात की संपदा सोहळा नावडे मनाला. स्वतः देव म्हणतायत की संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणे त्याची चक्रपाणी वाटप आहे. तो देव देखील या ठिकाणी भक्ताची वाट बघतो. कोणत्या भक्ताची वाट बघतो? ज्या भक्ताला संपदा सोहळा काहीच मनाला आवडत नाहीये, संपत्ती आवडत नाहीये, बाकी कुठलीच गोष्ट आवडत नाहीये. ज्या भक्ताच्या मनाला सारखा टकला लागलेला असतो कशाचा? पंढरपूरचा. आणि त्याला सतत असं वाटत असतं, त्याच्या मनात आवड असते की कधी एकदा आषाढी एकादशी येईल आणि कधी एकदा मी पंढरपूरला जाईन. अशा प्रकारची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना तर तुकाराम महाराज म्हणतात त्याला पंढरपूरला जाण्याची आवड निर्माण होईल यात काय नवल आहे, पण त्याची चक्रपाणी वाटप आहे. म्हणजे तो पंढरीश पांडुरंग अशा भक्ताची वाट बघत बसतो. आणि तोच म्हणतो आषाढी कार्तिकी विसरू नका मज. स्वतः देवानी सांगितलंय की हे नामा आषाढीला आणि कार्तिकीला तुम्ही मला कधीच विसरू नका. म्हणजे देवाला देखील भक्ताची आवड आहे आणि भक्ताला देखील देवाची आवड आहे. अशा पद्धतीनं या सगुण भक्तीतलं अत्यंत आवडीचं ठिकाण संतांनी देवांच्या बद्दल जर कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. तुकाराम महाराज सांगतात की पंढरपूरला जाऊन ते भीमेत स्नान केलं की पूर्ण जन्माची कटकट संपलीच म्हणून समजा. तिथे जाऊन भीमेमध्ये जर आपण स्नान केलं तर पूर्ण जन्माची जी कटकट आहे त्याच्यातनं आपण मुक्त होतो. तुकाराम महाराज सांगतात की भीमा तीरवासी तेथे निश्चयसी काशी मुख्य मुक्तीचे माहेर ऐसे जाना पंढरपूर. मुक्तीचं माहेर जर काय असेल तर ऐसे जाना पंढरपूर. घडे भिवरेसी स्नान. तिथल्या चंद्रभागेमध्ये भीमेमध्ये जर तुम्ही स्नान केलं घडे भिवरेसी स्नान त्यासी पुन्हा नाही जन्म. तो मुक्त होतो. त्यासी पुन्हा नाही जन्म भाव धरोनी नेटका मोक्ष जवळी म्हणे तुका. अशी जर भावना अंतःकरणामध्ये ठेवून तुम्ही पंढरपूरला गेलात आणि तिथे जर चंद्रभागेमध्ये भिवरेमध्ये स्नान केलं तर तुकाराम महाराज हमीनं सांगतात की त्याला पुनर्जन्म नाहीये, त्याला मुक्ती मिळाल्याशिवाय मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. संत तुकाराम महाराज म्हणतात मला तर मोक्षाचं घबाड मिळणारच आहे, पण घरच्यांना देखील सुखासाठी मी त्याला साखरे घालणार आहे. मी काय होणार आहे ते म्हणतात तुकाराम महाराज की मला तर मोक्षाचं घबाड मिळणारच पंढरपूरला गेल्याच्या नंतर, परंतु मी पंढरपूरला जाऊन माझ्या घरच्यांना भक्तांना देखील हे मिळावं यासाठीची विनंती करणार आहे. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. काय म्हणतात बघा या रचनेमध्ये? विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाईन त्याच्या गावा भेटावया. विठ्ठल माझा सोयरा आहे, सज्जन आहे, माझ्या जीवाचा विसावा आहे आणि त्याच्या गावाला म्हणजे पंढरपूरला मी भेटायला जाईन. क्षीण भाग त्यासी सांगेन आपुला. माझ्या मनामध्ये जो काही क्षीण भाग आहे तो माझ्या या सोयऱ्याला मी पंढरपूरला जाऊन सांगेन. तो माझा बापूला सर्व जाणे. तो माझ्या अंतःकरणातल्या व्यथा कथा सगळं काही तो जाणतो. माय माऊलिया बंधू वर्गा जाण भाकीन करुणा सकळिकांशी. सगळ्या परिवाराच्या बाबतीत मी माझी करुणा त्यांच्याकडे भाकणार आहे. संत महंत सिद्ध महानुभाव मुनी जीवभाव जाऊनी सांगेन त्या. संतांच्या बद्दल या ठिकाणी महंतांच्या बद्दल सिद्ध महानुभाव सगळ्यांच्या बद्दल मी तिथे जाऊन वकिली करणार आहे त्या पंढरीश पांडुरंगाकडे. माझी माहेरी सुखा काय येऊने. कारण माहेरामध्ये जे काही आईकडे आपण अपेक्षा करू ती आई पूर्ण करते. अशीच माझी ही विठू माऊली माझी इच्छा आकांक्षा माझ्यापुरतीच नाही तर ज्यांच्या ज्यांच्याबद्दल मी ही काही मागणी करेन ती ही माझी ये माहेरी सुखा काय येऊने न लगे येणे जाणे तुका म्हणे. असं हे पंढरपूर आणि हा पांडुरंग आहे.
तिथे गेल्यानंतर कुठल्याच प्रकारची उणीव भासत नाहीये. माझ्या बरोबर तुम्हीही चला म्हणतात ते. मला एकट्याला जाऊ देऊ नका, तुम्ही सुद्धा चला माझ्या बरोबर. चंद्रभागेचं नुसतं दर्शन घेतलं ना तरी सगळ्या तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं असं तुकाराम महाराज सांगतात. एका पुंडलिकाचं दर्शन जर घेतलं तर सगळ्या संतांना भेटल्यासारखं पुण्य प्राप्त होतं. आणि त्या विटेवरच्या या विठोबाचं दर्शन घेतलं ना तर सगळ्या जन्माचं सार्थक होतं, धन्य धन्य वाटतं. म्हणून आपण पंढरीच्या वारीला कमीत कमी आषाढी एकादशीला तरी गेलं पाहिजे. समजा काही अडचण आली, शरीरानं आपण जाऊ शकलो नाही तर कमीत कमी मनानं तरी गेलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी संतांनी केलेली आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. पंढरपूर हे विठ्ठल मंदिरामुळे वारकऱ्यांचं तीर्थक्षेत्र बनलेलं आहे. कारण तिथं पंढरीश पांडुरंग, तुम्हाला माहिती आहे की पुंडलिकांच्या आई वडिलांच्या सेवेकारतनच तिथे येऊन विठेवरती योगी 28 विटेवर उभा वामांगी रखुमाईचे मंदिर तिथं वामंगाला आहे. दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा लेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, अशा पद्धतीनं त्यांच्या आरतीमध्ये हे वर्णन आलेलंच आहे. त्या पंढरपूरमध्ये पंढरीस पांडुरंगाचं जे मंदिर आहे त्याला एकूण 8 प्रवेशद्वार आहेत. पूर्वेकडील प्रवेशद्वाराला संत नामदेव महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. पंढरपूरच्या उत्तर दिशेला आपण जर कधी गेलात तर कैकाडी महाराजांचा मठ आहे आणि तो खरोखरच बघण्यासारखा आहे. तिथे अनेक भारतीय संस्कृतीतल्या ऋषी मुनींचं दर्शन आपल्याला तिथे अनेक मूर्त्यांच्या माध्यमातून घडल्याशिवाय राहत नाहीये. याच पंढरपूरमध्ये गोपाळपूर हे एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं. इथं श्रीकृष्णाचं मंदिर आहे. या मंदिराच्या पायथ्याशी जनाबाईचं मंदिर आहे. गोपाळकाला खाण्यासाठी या गोपाळपुऱ्याला सगळे भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळतात. इथे विष्णुपद देखील आहे. येथे सर्व लोक विष्णूच्या पावलांचं दर्शन घ्यायला या पंढरपूरमधल्या विष्णुपदला येतात. गोपाळपुऱ्यामध्ये पंढरपूरमध्येच गोपाळपूर आहे, तिथे देखील जातात. नदीवर प्रमुख या भीमा किंवा चंद्रभागा नदीवर 14 घाट असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांची नावही आहेत पण आता विस्तारामुळे मी ते घेत नाहीये. अनेक मंदिरं या पंढरपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यात शैक्षणिक धार्मिक संस्था तर वारकरी संस्था तर आहेत, परंतु शैक्षणिक संस्था देखील आपल्याला पाहायला मिळतात. इथं अनेक मठ आहेत, अनेक फड आहेत. वेगवेगळ्या वास्कराचा फड आहे, सातारकराचा फड आहे, धोंडा महाराजांचा फड आहे, दस्तापूरकर मोतीराम महाराजांचा किंवा ठाकूरबुवांचा फड, असे वेगवेगळे फड आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी पंढरपूरचं महत्व वर्णन करणारे अनेक ग्रंथ देखील आपल्याला किंवा अत्यंत पंढरीचा पांडुरंगाचं आणि या संतांचं साहित्य देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला या पंढरपूरमध्ये उपलब्ध असलेलं दिसून येतं. नामदेव महाराजांनी तर असं सांगितलं की हे पंढरपूर कधी निर्माण झालेलं आहे असं नामदेव महाराजांना विचारण्याच्या पूर्वीच नामदेव महाराज सांगतात की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. वैकुंठ नगरीच्या अगोदर हे पंढरपूर देवानं निर्माण केलं, नंतर वैकुंठ नगरी निर्माण केलेली आहे. इतकं पुरातन आणि प्राचीन हे पंढरपूर आहे असं नामदेव महाराज सांगतात. म्हणून आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागे तटी धन्य पंढरी गोमटी, नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ, असे सुदर्शन वारी मनोनी अविनाश पंढरी, नामा मने बा श्रीहरी ते म्या देखीली पंढरी. असं वैकुंठाच्या पूर्वी पंढरपूर निर्माण झाल्याचं नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात. लोकसाहित्यामध्ये देखील पंढरपूरचं वर्णन मोठ्या प्रमाणावर आलेलं लोकगीतांच्या मध्ये ओव्यांच्या मधून आले आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी एक उदाहरण म्हणून काही लोकसाहित्यातले उदाहरणं घेऊन आपण इथं थांबणार आहोत. म्या जीवाला वाटत पंढरी पहावी. काय म्हटले? म्या जीवाला वाटत पंढरी पहावी, हरी सख्या विठ्ठलाला बाळ तुळशीची घालावी. हरी सख्या विठ्ठलाला माळ तुळशीची घालावी, पंढरपुरामध्ये कोण काती व जोडव्याची. पंढरपुरामध्ये कोण काती व जोडव्याची, सावळी रुक्मिणी राणी विठ्ठल बडव्याची. सावळी रुक्मिणी राणी विठ्ठल बडव्याची, पंढरपुरात गल्लोगली मनेरी. पंढरपुरात गलोगली मनेरी, बाई रुक्मिण चुडा भरते सोनेरी. बाई रुक्मिण चुडा भरते सोनेरी. पंढरपुरामध्ये नाही उतराया जागा. पंढरपुरामध्ये नाही उतराया जागा, लाविल्या तुळशीच्या ग बागा. पंढरपुरामध्ये अबीर बुक्याचं पेव. पंढरपुरामध्ये अबीर बुक्याचं पेव, जाता दर्शन घ्यावं पायरीला नामदेव.
पंढरपुरात हरिदास घरोघरी, पंढरपुरात हरिदास घरोघरी, ज्ञानोबा तुकाराम इना वाज भिववरी, ज्ञानोबा तुकाराम इना वाज भिववरी. पंढरपुरात शंख वाजतो कोणाचा, पंढरपुरात शंख वाजतो कोणाचा, विठ्ठलाच्या भेटीला आला गोरोबा तेरचा, विठ्ठलाच्या भेटीला आला गोरोबा तेरचा. पंढरपुरात एक दनाना उठला, पंढरपुरात एक दनाना उठला, म्ह्या विठ्ठल देवाचा नंदी रथाचा सुटला, म्ह्या विठ्ठल देवाचा नंदी रथाचा सुटला. पंढरपुरात तुळशी वाळून खाकर, पंढरपुरात तुळशी वाळून खाकर, विठुरायाचे लेकर झालेत पाकर, विठुरायाचे लेकर झालेत पाकर. अशा पद्धतीने देखील या ठिकाणी पंढरपूरचं वर्णन लोकसाहित्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पंढरपूरच्या एकंदर त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व संतांनी आणि लोकसाहित्यानं कशा पद्धतीने वर्णित केलं याचा अत्यंत थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आता आषाढी एकादशीला सगळेच भक्त मंडळी पंढरपूरला जात आहेत. तर नेमकं हे पंढरपूर आणि त्याचं महत्त्व काय, तसं तर या पंढरपूरच्या संबंधाने ऐतिहासिक अनेक कथा आलेल्या आहेत. त्या कथा घेत बसला असता तर आणखीन या ठिकाणी विस्तार जास्त झाला असता. कधीतरी आपण त्या कथांचा वेगळा व्हिडिओ आपण बनवूया. मला केवळ इथं संत साहित्यात संतांनी पंढरपूरचं कशा पद्धतीनं वर्णन केलेलं आहे आणि लोकसाहित्यामध्ये देखील पंढरपूरचं कशा पद्धतीनं वर्णन आलेलं आहे एवढंच चिंतन या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचं होतं. ते मांडण्याचा प्रयत्न यातनं निश्चितपणे केलेला आहे. आषाढी एकादशीचं महत्त्व आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता आपण या ठिकाणी या व्हिडिओला इथंच पूर्ण विराम देऊया. पंढरीश पांडुरंगाला पुनश्च एकदा साष्टांग दंडवत नमन करून या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी.